नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सर्व मंडळींना, साधक मंडळींना ज्योतिष कट्टाच्या वतीने रविवार दिनांक 19 एप्रिल या दिवशी येणाऱ्या अक्षय तृतीया या अत्यंत शुभ दिवसाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपल्या सर्व मनोकामना पूर्णत्वाला जावो, आपल्या सर्वांना चांगलं दीर्घायुष्य, सुदृढ आरोग्य, उत्तम भाग्य लाभो हीच ईश्वराचरणी मनोभावी प्रार्थना. या अक्षय तृतीयेच्या पर्व काळामध्ये कोणत्या कराव्यात साधना, उपासना, मंत्रपाठ, कोणत्या धार्मिक गोष्टींना या दिवशी आहे महत्त्व, याच्याच माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होत आहे. अवश्य तो पाहायला विसरू नका. त्याची आणि जुन्या व्हिडिओची सुद्धा लिंक आम्ही खाली देत आहोत. व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे आणि बरेचसे चांगले व्हिडिओ सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच लिंक स्वरूपात असतात. म्हणजे या साधना वर्गात आपण कुणीही भाग घेऊ शकता आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची मंत्र साधना उपासना या विषयाची माहिती घेण्यासाठी दर हिंदू महिन्याच्या 2 ते 4 दिवस आधी हा उपासनेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी प्रकाशित केला जात असतो, आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलमध्ये. तेव्हा आपले ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून कोणताही व्हिडिओ आपला मिस होणार नाही. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया या वैशाख 2026 महिन्यातल्या उपासनेबद्दलची. वैशाख महिना सुरू होणार आहे वैशाख शुद्ध प्रतिपदा शनिवार 18 एप्रिल आणि समाप्ती होणार आहे वैशाख अमावास्या शनिवार 16 मे व याच दिवशी असणारे शनेश्वर जयंती, शनी जयंती. वैशाख महिना भगवान महाविष्णू व लक्ष्मी माता यांचा अत्यंत प्रिय मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यात आपल्याला सुद्धा सुख, समृद्धी आणि यश देणाऱ्या या देवतांची मंत्र साधना आणि उपासना करायची आहे. तसेच या वैशाख महिन्यात भगवान परशुराम यांचा जन्म उत्सव वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. तसेच नरनारायण, नरसिंह आणि हयग्रीव हे अवतार याच महिन्यात अवतरले. तर बुद्ध पौर्णिमा हा महत्वाचा दिवस सुद्धा याच महिन्यात येतो. या महिन्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे. तर रखरखत्या उन्हात प्राणीमात्रांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणं महापुण्यकारक समजलं जातं. चैत्र पौर्णिमेपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं सुद्धा अत्यंत शुभ व पवित्र समजलं जातं. म्हणून या महिन्याला माधव मास असं सुद्धा म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुगाची सुरुवात याच वैशाख महिन्यात सुरू झाली असं मानलं जातं. म्हणजे आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला मासिक राशी भविष्य प्रत्येक राशीसाठीचं प्रकाशित केलं जातं. स्वतंत्र 12 व्हिडिओ यामध्ये मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य सुद्धा माहिती करून दिलं जातं. त्यामुळे आपण दर महिन्याचे करू शकता पूर्व नियोजन. तसेच यामध्ये प्रत्येक महिन्यासाठी, प्रत्येक राशीसाठी त्या महिन्याचे आध्यात्मिक उपाय सुद्धा सांगितले जातात. ते सुद्धा अवश्य समजून घेत जा आणि करत जा. चला तर मग जाणून घेऊया वैशाख महिन्यात आपल्याला कोणते करायचे साधना, सामूहिक मंत्रपाठ. मगाशीच माहिती घेतल्याप्रमाणे या महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मी व भगवान महाविष्णू यांच्या उपासनेसाठी करायची आहे त्या देवतेंची मंत्रसाधना. ही मंत्रसाधना कोणत्याही जपमाळेवर शक्यतो सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवासमोर बसून करायची, अगदी शांतपणे. ही मंत्रसाधना आपल्या जीवनातील जे काही कष्ट आहेत, निराशा आहे, दुर्भाग्य आहे, त्याचा नाश होऊन आपलं आयुष्य, आपलं जीवन सर्व प्रकारे समृद्ध व्हावं, सुखी समाधानी व्हावं अशी इच्छा, अशी प्रार्थना मनोमन करायची आहे. मंत्रसाधना सुरू करण्यापूर्वी ज्यांना शक्य आहे त्यांनी अधिकाधिक ही मंत्रसाधना करायची आहे. आता जाणून घेऊया हा कोणता आहे मंत्र ज्याची आपल्याला करायची साधना. मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः. फार सुंदर अलौकिक असा हा मंत्र आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत. तसेच मंडळी, या महिन्यात ज्यांच्या घरात तुळशी वृंदावन आहे त्यांनी अवश्य रोज सकाळी संध्याकाळ तुळशीला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. तिला रोज जल अर्पण करावे व तिच्या पुढे अवश्य दिवा लावावा. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी नवीन तुळस घरी आणून आपल्या अंगणामध्ये किंवा ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी ती लावावी. तर तिचे वाटप सुद्धा या महिन्यात आपण करू शकता. मंडळी, नुकत्याच झालेल्या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, तसेच स्फटिक, पारद आणि नर्मदा शिवलिंग
विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी लक्ष्मी कुबेर यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील आपल्या कार्यालयात वास्तू ठेवण्यासाठी अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपण त्याबद्दलची ऑर्डर बुक करू शकता. तसेच ज्या मंडळींना विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबर 9892156163 ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला आपण व्हॉट्सअप करावा. पुस्तक आपल्याला घरपोच पाठवण्याची कुरिअरद्वारे व्यवस्था केली जाईल. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण अवश्य करू शकतात. या वैशाख महिन्यात तर अवश्य करावंच. तसेच अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण ₹151 फोन पे करून घरपोच मागवू शकता. या पुस्तकामध्ये विविध देवदेवता तसेच महत्त्वपूर्ण ग्रह यांचे 108 नावांचं संकलन केलेलं आहे. हे पुस्तक आपण मागवू शकता. तसेच ज्या मंडळींना आमच्याकडून ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क परिपूर्ण अशी माहिती जाणून घ्यायची असेल ती मंडळी सुद्धा आम्हाला व्हॉट्सअपद्वारे आधी कसा केलं जातं आपल्याला मार्गदर्शन ह्याबद्दल जाणून घ्यावं आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. अर्थात हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून केलं जात असतं. तर मंडळी, आजचा हा वैशाख महिन्याचा उपासनेचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, साधकांपर्यंत पोहोचवण्याकरता अवश्य शेअर करा आणि आवडला असेल लाईक करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टा चॅनलवर आपण 12 भागांची एक मालिका सुरू करतो आहोत, ज्यामध्ये आपल्या राशी, नक्षत्र त्याचबरोबर त्या संदर्भातली संपूर्ण विशेष माहिती, डिटेल माहिती असणारा हा व्हिडिओ असणार आहे. ही मालिका सुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला विसरू नका. तर तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.